नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यापूर्वी अगोदर आपण एक व्हिडिओ पाहिलेला होता की त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबत शासनाने एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगानं केंद्र शासनाच्या जे काही गाईडलाईन होत्या की CSC 2.0 अशा पद्धतीचं एक नवीन देण्यात आलेलं होतं आणि त्याच्याच अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र हे वाटप केले जाणार होते. त्याच अनुषंगानं आता काही जिल्ह्यांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्र अर्ज हे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. त्या पद्धतीनं त्याचा अर्ज कसा करायचा नेमका, त्याच्या पात्रता अटी काय आहेत, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा संपूर्ण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. त्याच्यामध्ये कोणतीही एखादी अट काय असेल तुमचं त्याच्यामध्ये स्किप होऊ शकते. त्यापासून तुमच्याला जे काही केंद्र मिळण्यासाठी अडचण येऊ सुद्धा शकते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळेल आणि व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आता सध्या आलेलो आहोत मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट याच्या वेबसाईटवरती, म्हणजेच मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहे. तिथं पाहू शकताय. याच्यामध्ये जर आलं तर तुम्ही सर्वप्रथम इकडं जे काही तुमच्या उजव्या बाजूला अधिक आहे त्या अधिकच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सर्च करून जे काही ह्याच्यामध्ये सूचना आहे, सूचनावरती खाली घोषणा आहे, घोषणावरती क्लिक करून घेऊ शकता. क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यासाठी जे काही घोषणा आहे ते इथं खाली तुम्हाला सिक्वेन्सनुसार इथे दाखवल्या जातील. तर पाहिलं तर इथं 30/6/2000 जी काही 9/6/2000चं ही असेल तर इथं थोडंसं आणखी खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल करून घेतल्यानंतर इथं पाहू शकताय तुम्ही तुमच्यासमोर जे काय असेल तर आपले सरकार सेवा केंद्र ASSK सेतू केंद्र 2025 ह्याच्यासाठी जर पाहिलं तर ही जी काही सेतू केंद्र जी आहेत हे प्रत्येक जे काही तालुका वाईज असेल त्याच्या ठिकाणी सेतू केंद्र दिले जातात आणि सेतू केंद्र जर पाहिलं तर ह्याची एक टेंडर काढलं जातं, म्हणजे नोटीस काढली जाते डायरेक्टली आणि ते टेंडर देऊन टाकलं जातं. त्याच्यासाठी जी टेंडरची तारीख जर पाहिलं तर 30 मे 2025 ते 30 जून 2025 आहे. ह्याच्यासाठीच आपण थोडक्यात जर पाहिजे झालं त्याचं टेंडर काय आहे, त्याची तारीख काढलेली आहे 27 मे 2025 रोजी हे टेंडर काढण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाहू शकताय की जे काय असेल तर 19 जुलै 2024 अन्वये जे काही जिल्ह्यामध्ये जे काही सेतू केंद्र होते त्यांच्या एजन्सीची मुदत संपवण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं ते सेतू केंद्र बंद करण्यात पडलेले आहेत. अशा केंद्रांमध्ये नव्याने सेतू केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया जी काही सुरू करण्यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे, टेंडर काढण्यात आलेले आहे. ही निविदा कालावधी जर पाहिलं तर 30 मे 2025 ते 30 जून 2025 याच्या कालावधीमध्ये निविदा काढली जाणार आहे. त्यांचे फॉर्म वगैरे जे भरलेले असणार आहेत ते 30 मे ते 30 जूनपर्यंत होणार आहेत आणि इच्छुक निविदाधारक सोबत जे काही प्री-बिड होणार आहे मीटिंग, म्हणजे बोली त्याची लावली जाणार आहे ते 5 जून 2025 रोजीचं ही कालावधी झालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही निविदेदारोचं आहे ते संपूर्ण झालेलं आहे. थोडक्यात निविदेबद्दल जर थोडक्यात आपण पाहिलं तर त्याचे टेंडर फीस असणार आहे 20,000 रुपये. बीड सिक्युरिटी किंवा त्याचं जे काही डिपॉझिट असणार आहे ते 2 लाख रुपये असणार आहे आणि बँक गॅरंटी जर पाहिलं तर 5 लाख असणार आहे. याची टेंडिंग संपूर्ण माहिती हे दिलेली आहे, कधी होणार आहे काय नाही हे सविस्तर सुद्धा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन सुद्धा हे पाहू शकता. त्याच्यामध्ये काय नवीन नियम वगैरे काय असेल टेंडरच्यासाठी ज्यांनी सेतू केंद्र पाहिजे आहे, सेतू केंद्र जे काही म्हणजे तालुका लेवलवरती अगोदर ज्याप्रमाणे सेतू केंद्र होते की एका तालुक्याच्या जी काही तहसील असेल त्या तहसीलमध्येच तिथं सेतू केंद्र होतं, अशा पद्धतीचं हे टेंडर दिलं जात होतं. अशा पद्धतीचं हे टेंडरचं आहे. त्यानंतर आपण इथं परत पाहू शकताय की टेंडर संपल्यानंतर की ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 ऑफलाईन सुद्धा आहे आणि ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 हे सुद्धा इथं दिलेलं आहे. ऑफलाईनसाठी जर पाहिलं तर इथं तुम्हाला लिंक दिलेली नाहीये, इथं तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म वगैरे आहे ते पाहणारच आहोत आपण. आणि ऑनलाईनसाठी लिंक दिलेली आहे, या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज भरू शकता. त्या अगोदर आपण ऑफलाईन कशा पद्धतीचं आहे ते सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याची जर तारीख पाहिलं तर 11 जून 2025 ला ही सुरुवात झालेली आहे आणि 11 जुलै 2025 याची शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची. इथं पाहू शकता इथं प्रारंभ तारीख आणि शेवटची तारीख ही जी तारीख आहे त्याच्यामध्ये 11 जून 2025 ला सुरुवात झालेली आहे. ऑफलाईनचं आपण थोडक्यासाठी हे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पाहण्यासाठी आपण याच्यावरती जर ही केलं तर त्याच्यानुसार पाहू शकताय की जे काही आपले सरकार सेवा केंद्र असतील त्याच्यामध्ये हे सुधारित पत्रक देण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर 25,000 लोकसंख्येमागे एकूण 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबतचा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 30/5/2025 रोजीचा जो काही निर्गम काढण्यात आला होता किंवा प्रतिष्ठित देण्यात आलेली होती, जाहिरात देण्यात आलेली होती, परंतु जे काही आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाचा CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्याच तरतुदीनुसार
जी काही 30 मे 2025 रोजी जाहिरात देण्यात आलेली होती ती जाहिरात रद्द करण्यात येत आहे असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याचमुळे जे काही महाराष्ट्र शासन शुद्धीपत्रक दिल्याच्या नंतर त्यांच्या जे काही 2 जून 2025चा शासन निर्णयानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात खालील दर्शवलेल्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील आपण आता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज आहेत. तर नेमक्या किती जागा कुठं असणार आहेत त्याच्या पद्धतीने जर पाहिलं तर शासन निर्णय 27 मार्च 2025 नुसार आवश्यक असलेल्या केंद्रांची संख्या किती दिलेली आहे आणि त्याच्यातून ऑलरेडी जी काही आहेत इथं संख्या दिलेली आहे आणि नव्याने नियुक्त करावयाची केंद्र इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी जर पाहिलं तर अंधेरी तालुक्यामध्ये एकूण 97 केंद्र दिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जर पाहिलं तर एक केंद्र हे दिव्यांगासाठी देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं पाहू शकता स्क्रीनवर एच पूर्वसाठी 22 केंद्र दिले जाणार आहेत, पश्चिमसाठी 12 केंद्र, के पूर्वसाठी 33 आणि के पश्चिमसाठी 30. त्यानंतर जर पाहिलं तर कुर्लासाठी दिले जाणार आहेत एकूण 153 केंद्र. त्याच्यामध्ये एल साठी 36 आहेत, एम पूर्वसाठी 32 आहेत, एम पश्चिमसाठी 16 आहेत, एन साठी 25 आहेत आणि एस साठी 30 आहेत आणि टी साठी 14 आहेत. असेच त्यानंतर बोरवलीसाठी दिले पी उत्तरसाठी 38 असणार आहेत, पी दक्षिणसाठी 19 असणार आहेत, आर उत्तरसाठी 17 असणार आहेत, आर दक्षिणसाठी 28 असणार आहेत आणि आर मध्यसाठी 22 केंद्र असणार आहेत. असे एकूण जर पाहिलं तर टोटल तिन्ही तालुक्यामध्ये 374 असणार आहेत आणि बोरवली तालुक्यासाठी फक्त 124 असणार आहेत. सर्वात जास्त जर पाहिलं तर कुर्ला तालुक्यासाठी 153 केंद्र असणार आहेत. त्यानंतर बोरवलीसाठी 124 आणि त्यानंतर 97 जी केंद्र असणार आहेत ते अंधेरीसाठी. असे तिन्ही तालुक्यामध्ये एकूण केंद्र 374 केंद्र वाटप केले जाणार आहेत. तर याची नेमकी पात्रता काय असणार आहे थोडक्यामध्ये आपण थोडक्यात याची पाहणार आहोत. थोडक्यात जर पाहिलं तर जे काही प्रभागनिहाय जे काही आपल्या सरकार केंद्रापैकी 4% केंद्र हे दिव्यांगासाठी राखीव असणार आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर अर्ज दाखल करायची अंतिम तारीख ही 11 जुलै 2025 आहे. 11 जून 2025 पासून हे अर्ज सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने दिलेले आहेत. ज्यांना कोणाला ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत त्यांनी जे काही श्री मनुवेल वळवी जिल्हा समन्वयक CSE यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे. तसेच श्री प्रितेश गुजराती यांचा जिल्हा प्रकल्प अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा मोबाईल नंबर दिलेला आहे. काही अडचणी येत असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी ऑनलाईन भरत असताना संपर्क करू शकता. आता थोडक्यात शर्ती काय दिलेली आहे त्याच्या अटी शर्ती काय आहेत आपण इथं स्क्रीनवर पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये थोडक्यात जर पाहिलं ह्याच्यामध्ये अटी शर्ती पाहू शकता की अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचे जे काही MSc असेल किंवा CCC असेल यापैकी कुठलाही एक जो काही कोर्स असेल तो त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. सदर ह्याच्यामध्ये जे काही अर्जदार आहेत त्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आपले सरकार सेवा केंद्रासाठी करणारे जी काही व्यक्ती आहे ती भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असली म्हणजे ज्या ठिकाणून अर्ज करते त्या ठिकाणची काही क्षेत्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे तहसीलदार यांच्याकडे जो काही रहिवासी दाखला आहे तो दाखला असणं गरजेचं आहे. दाखला जर नसेल किंवा तर त्यांच्याकडे कर पावती असेल किंवा लाईट बिल असेल, मतदान ओळखपत्र किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असेल किंवा पासपोर्ट असेल यापैकी कोणतेही 2 पुरावे अर्जासोबत त्यांनी जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर त्या अर्जदारासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं हे गरज असणार आहे. पुरावा म्हणून 10वी किंवा 12वी किंवा पदवीचं गुणपत्रक मार्कशीट प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर केवळ वार्ड निहाय जर फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येणार आहे. जाहिरात जी काही दिनांकावेळी कार्यरत असले आपल्या सरकार केंद्र चालकांना दुसऱ्या नवीन केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही. ऑलरेडी जर केंद्र तुमच्या नावाने चालू असेल तर तुम्हाला दुसरं केंद्र घेता येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानुसार झालं प्रत्येक प्रभागामध्ये किमान एक केंद्र हे दिव्यांग व्यक्तीसाठी देण्यात येणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. अंतिम निवड जर पाहिलं तर अर्जदाराचं काय अंतिम निवड करताना प्रथम विचार करण्यात येणार आहे तर दिव्यांगासाठीचा. त्यानंतर जर पाहिलं तर केंद्र व राज्य शासनाचे जे काही शासकीय कर्मचारी, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांचे जे काही सेवेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांना हा अर्ज करता येणार नाहीये. ज्या केंद्र चालकावर यापूर्वी प्रशासनामार्फत जी काही कारवाई करण्यात आलेली असेल किंवा त्यांचे केंद्र बंद करण्यात आलेले असतील त्यांचा सुद्धा याच्यासाठी विचार केला जाणार नाहीये. तर विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळ्या नावाने जर अर्ज न करता एकाच नावाने त्यांना अर्ज करायचा आहे व सोबत त्यांचं विवाह नोंदणी किंवा नावात बदल झाल्याचं गॅजेट त्यांना जोडायचं आहे. अशा अनेक अटी इथं दिलेल्या आहेत. तुम्ही इथं अटी सुद्धा पाहू शकता. आपण थोडक्यात ज्या काही महत्त्वाच्या अटी आहेत त्या सुद्धा पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा जो काही संपूर्ण अर्ज आहे तो अर्ज आपण नमुना त्याचा खाली पाहणारच आहोत. हा भरलेला संपूर्ण अर्ज जर पाहिलं तर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत 10वा मजला वांद्रे पूर्व मुंबई 400051 येथे रजा राखीव तहसीलदार शाखा येथील सेतू संकलन कार्यासनाकडे दिनांक 11 जून 2025
ते 11 जुलै 2025 या कालावधीमध्ये शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सक्षम सादर करावेत असं सुद्धा शासनात सांगितलेलं आहे. म्हणजे स्वतः जाऊन तिथे तुम्हाला हे अर्ज सादर करावयाचे आहेत. कोणत्याही मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. याच्या अंतर्गत पाहिलं तर तुमचं जे काही असेल तर तुम्हाला हे केंद्र परस्पर चालवता येणार नाही. म्हणजे तुमचं केंद्र दुसऱ्याच्या नावावर तुम्हाला देता येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि समजा ज्या ठिकाणी जे काही एका ठिकाणी अर्ज करत आहेत त्याच भौगोलिक क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त जर अर्ज प्राप्त झाले तर त्याच्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येणार आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचं अनुपालन करण्यात येईल अशी सुद्धा नोंद देण्यात आली. तर गुणांकन कसं असणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक समिती स्थापन केली जाणार आहे. समितीद्वारे जे काही खालील गुणांकनाची किंवा मुलाखतीची प्रक्रिया पार पडण्यात येणार आहे. तसेच समितीचा अंतिम निर्णय हा अंतिम असेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारित करण्यात येतील. तर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. जर जास्त अर्ज आले असतील त्या अर्जांपैकी जो कुणी कोणत्याही शाखेचा पदवीधर जर असेल एखादा अर्जदार तर त्याला 30 गुण दिले जाणार आहेत. कोणत्याही शाखेचा तोच जर पदव्युत्तर असल्यास त्याला 25 गुण दिले जाणार आहेत. CSC केंद्र असल्यास त्याच्या नावावरती त्याला 25 गुण दिले जाणार आहेत. आणि समितीकडील मुलाखतीचे गुण हे 20 असणार आहेत. एकूण असे 100 गुणाची ही असणार आहे गुणांकन. आणि मुलाखतीचे जे काही 20 गुण असणार आहेत त्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे खालील. त्याला जर टेक्निकल ज्ञान असेल म्हणजे तांत्रिक ज्ञान जर असेल तर 6 गुण दिले जाणार आहेत. त्याच अर्जदाराला जर लोकसेवा हक्क अधिनियम 2015चं ज्ञान असेल तर 4 गुण दिले जाणार आहेत. तसेच सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबवलेले जे काही उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या त्याचा कार्याचा अनुभव असेल तर त्याला 10 गुण दिले जाणार आहेत. अशा पद्धतीने ह्या 20 गुणांचं विश्लेषण केलं जाणार आहे. आणि एकूण जे काही 100 गुणापैकी जे एकाच ठिकाणी जर जास्त अर्ज आले तर हे त्यांना लागू करून त्याच्यापैकी जो काही अर्जदार योग्य असेल त्याच्यानुसार त्याच्या गुणांकानुसार तो अर्ज तिथं घेतला जाणार आहे. उमेदवार आर्थिक गुंतागुंतीच्या दृष्टिकोनातून सक्षम असला पाहिजे. जे काही दिल्यानंतर सेंटर त्याच्यासाठी खर्च वगैरे करून त्याचं जे काही भांडवल वगैरे असेल तर त्याच्यासाठी ते लावण्यासाठी तो सक्षम असला पाहिजे असं सुद्धा त्याच्यात सांगितलेलं आहे. आता ह्या झाल्या अटी शर्ती वगैरे झालेल्या आहे. त्याच्यामध्ये त्याच्याकडे जे काही चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल ते मागील जे काही 3 महिन्यातील ग्राह्य धरण्यात येईल असे अनेक आहे. त्याच्यामुळे कुठला गुन्हा वगैरे नसू नये जे काही अनेक नियम आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही सविस्तर जो काही हा आपण तुम्हाला PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत. तो तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकता जे काय आहे त्याच्यामध्ये. त्याच्याचमध्ये आणखी एक बाब महत्त्वाची जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्रासाठी जे काही 30 मे 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने ज्यांनी कोणी अर्ज केलेले असतील तर ते आता अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. त्याचा कुठलाही अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. जे कुणी आत्ता अर्ज नव्याने करतील म्हणजेच 11 जून 2025च्या नंतर जेवढे काही अर्ज येतील ते 11 जुलै 2025 पर्यंत एवढेच अर्ज धरण्यात येणार आहेत ग्राह्य. अगोदर केलेले अर्ज रद्द करण्यात येत आहेत असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. नव्याने अर्ज त्यांना प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण अर्ज कसे करायचं तो सविस्तर माहिती पाहणार आहोत. इथं पाहू शकता जो काही हा फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपल्या YouTube चॅनलवरती जे काही व्हॉट्सअपची लिंक आहे त्या ग्रुपवर जॉईन करून सुद्धा तुम्ही मला जर हा फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तो तुम्हाला PDF फॉर्म देण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 आहे. त्याच्यामध्ये इथं प्रति दिलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर जिल्हा. इथं फोटो तुमचा चिटकवायचा आहे ते देण्यात आलेला आहे. इथं सर्वप्रथम तुम्हाला अर्जदाराचं नाव जे आहे तुम्ही ज्यांचे नाव अर्ज करताय त्यांचं सविस्तर जे काही आधारवरती नाव आहे त्या पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. राहण्याचा पत्ता संपूर्ण टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घ्या. तुमचा ईमेल ID योग्य टाकून घ्या. मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमचा अत्यंत अपडेट असलेला गरजेचा आहे कारण की तुम्हाला त्याच्यावरती संपर्क वगैरे किंवा मेल वगैरे ID पासवर्ड वगैरे आला जाऊ शकतो. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा. पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. CSC केंद्राबद्दलची तुम्हाला माहिती द्यायची आहे. तुमचं CSC ID टाकायचा आहे. CSC ID जर तुम्ही आताच काढला नसेल तुमचा हे करून तर TC ID जर तुमचा असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता अप्लाय करण्याच्या अगोदरचा. CSC केंद्राचा नोंदणीकृत पत्ता तुमचा CSC केंद्र कुठं आहे तो पत्ता तुम्हाला इथं सविस्तर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. शैक्षणिक पात्रता तुमचं जे काय झालं असेल किमान 12वी पास असणे गरजेचं आहे. आणि तुमचं शैक्षणिक कौशल्य प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे MSc IT आहे का CCC आहे का उपलब्ध नाही यापैकी तुम्हाला देणं गरजेचं आहे. पण MSc IT किंवा CCC या दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान आहे का असेल तर हो नसेल तर नाही पण हे दोन्ही भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. इथं देण्यात आले. त्यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती जर पाहिलं तर इथे तुम्हाला काही माहिती द्यायची आहे. जागेचा पत्ता तुमचा कुठं घ्यायचा आहे तुम्हाला तिथलं जागा आणि जागा जर पाहिलं तर वरी जे काही आपण दाखवलेलं जागा होत्या त्या जागेपैकीच तुम्हाला कुठं कोण्या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं सविस्तर घेऊनच करायचं आहे. नंतर वार्ड असेल तर जिथं जिल्हा असेल पिन कोड असेल तर तुम्हाला सविस्तर टाकून घ्यायचं आहे. आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याचा जे काही जागेचा अक्षांश रेखांश म्हणजे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड असेल ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे. ते जर कसं घ्यायचं माहीत नसेल तर डायरेक्टली तुम्ही तुमचं जो काही नोट कॅम्प असेल त्याच्यामध्ये जाऊ शकता. त्या जागेचा फोटो काढू शकता
जिथं घ्यायचं आहे तिथं तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तिथं दिलं जाईल एका कोपऱ्यामध्ये, ते तुम्ही इथं टाकू शकता. जागेचं स्वरूप कसं आहे, स्वतःचं आहे का भाड्याची आहे, ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. इंटरनेट तुमच्याकडे उपलब्ध आहे का, ते तुम्हाला असेल हो करायचं आहे. असेल तर कोणत्या कंपनीचं आहे, संगणक तुमच्याकडे किती आहेत, संख्या त्याची टाकायची आहे, प्रिंटर संख्या टाकायची आहे आणि तुमच्याकडे बायोमेट्रिक उपकरण संख्या आहे का, हे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. तुमची सही करायचं आहे आणि तुम्हाला इथं परत नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक स्वघोषणापत्र द्यायचं आहे. मी जे काही तुमचं नाव असेल ते याद्वारे घोषित करतो की मी राहणार जे काही वय, तुमचं व्यवसाय, तालुका, जिल्हा, उपनगर येथील कायम रहिवासी असून माझ्या नावावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. याबाबतचं जे काही तुम्हाला स्वघोषणापत्र द्यायचं आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थित हे वाचून घेऊन तुमचं जे काही वार्ड असेल ते संपूर्ण तुम्हाला इथं स्वघोषणापत्र हे लिहून घ्यायचं आहे. वाचून दिनांक वगैरे टाकून तुमचे परत फोटो ह्याच्यावरती चिटकवायचा आहे. इथं तुम्हाला सही करून तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची आवश्यक कागदपत्रे जी आहेत, ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत, जर कोणी ऑनलाईन भरत असेल तर हे संपूर्ण फॉर्म वगैरे बाकीचे तुमचे जे काही कागदपत्र वगैरे असतील त्याच्यासोबत जर तुमचं फॉर्मची प्रिंट किंवा ऑफलाईन भरत असाल तर ऑफलाईनचा फॉर्म, MSCITचं तुमचं सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्याकडे जे काही तुमचं लाईट बिल किंवा कोणतं हे असेल राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर तुमच्याकडे जे काही मराठी भाषेच्या ज्ञानसाठी 10वी-12वी गुणपत्रक तुम्हाला कुठलंही घ्यायचं आहे. CSC किंवा TEC प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. किंवा ज्या भागामध्ये तुम्हाला रहिवासी स्थानिक पुराव्याचा आहे तिथलं तहसीलदारचं रहिवासी असेल ते घ्यायचं आहे. वयाबाबतचा पुरावा म्हणून तुम्हाला जन्म नोंद प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC असेल किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचं कोणतं आहे ते. जागेचं कागदपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. भाडेपत्र, करार किंवा स्वतःचं असेल तर ते काय असेल ते घ्यायचं आहे आणि अर्जदार दिव्यांग जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण शर्ती अटी झालेले आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे काही नंतर अर्ज वगैरे असेल तर तुमचं सविस्तर माहिती तिथे तुम्हाला तुमचा फॉर्म हा नेऊन तुम्हाला वैयक्तिक तिथं नेऊन द्यायचा आहे. आता आपण थोडक्यात जर पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीनं कसं करायचं हे सुद्धा पाहणार आहोत. ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला जे काही इथं फॉर्म गुगल जे आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जर पाहिलं तर हे नवीन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज असं ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचा जे काही इथं ईमेल ID असेल तुमचाच ईमेल ID इथं असणं गरजेचं आहे. ईमेल ID नसेल इथं तुमचा तर तुमचं स्विच अकाउंट करून तुम्ही तुमचा ईमेल ID अगोदर लॉग इन करून घेऊन त्याच ईमेल IDनं तुमच्या मेल ID वरूनच तुमचा जो काही ईमेल ID असेल ते तुमच्याकडे इथं असणे गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID इथं सविस्तर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्याच्या नंतर तुमचं जे काही अटी शर्ती आपण ऑफलाईन जसं पाहिलेल्या आहेत त्या संपूर्ण अटी शर्ती इथं त्याच आहेत, त्या तुम्हाला मान्य करून घ्यायच्या आहेत. ह्या सर्व पाहिल्यानंतर इथं खाली जे काय असेल तर त्या पद्धतीने इथं तुम्हाला सविस्तर जे काही वरील अटी जे मान्य आहेत ते मान्य आहेत का असं करून घ्यायचं आहे. ते मान्य आहे म्हणून तुम्हाला होय करून घ्यायचा आहे पुढे आणि तो फॉर्म पुढे नेक्स्ट करत असे 15 स्टेप आहेत. पुढे संपूर्ण अर्ज ऑफलाईन ज्या पद्धतीने आपण अर्ज भरलेला आहे त्याच पद्धतीची माहिती तुम्हाला डायरेक्टली इथं ऑफलाईन न भरता तुम्हाला ऑनलाईन माहिती तिथं भरून घ्यायची आहे. ती जी ऑफलाईन आहे माहिती आपण ऑफलाईन भरली होती तेच माहिती ते तुम्हाला नवीन ह्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये भरून घ्यायची आहे. सविस्तर न चुकता व्यवस्थित फॉर्म तुम्ही तो भरून घ्या. शक्यतो फॉर्म हा ऑफलाईन भरून सादर करा, कारण की ऑनलाईन जरी भरला तरी तुम्हाला त्याची प्रिंट आउट काढून तुम्हाला तो फॉर्म तिथंच सबमिट करायचा आहे. आणि ऑफलाईन तुम्ही प्रिंट काढून घेऊन डायरेक्टली चुकला तरी अर्ज तो बाजूला थोडंसं करून दुसरा प्रिंट काढून तुम्ही ते फॉर्म व्यवस्थित भरून जमा करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं भरा किंवा ऑफलाईन पद्धतीनं भरा. ऑनलाईन पद्धतीनं जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ते व्यवस्थित फॉर्म भरून त्याची प्रिंट आउट काढून घ्या. त्यासोबत जे काही कागदपत्र सांगितलेले आहेत ते संपूर्ण कागदपत्र ते तुम्हाला सोबत प्रिंट आउट काढून त्याचं सत्यप्रत करून कागदपत्र जोडून तो फॉर्म जी काही तारीख सांगितलेली आहे 11 जुलै 2025 या तारखेच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः हजर राहून तो फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. आणि फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर वेळोवेळी तुम्हाला वेबसाईटवरती तिथं नोटिफिकेशन सूचनामध्ये जे काय दिले जातील ते तुम्हाला अपडेट करत राहणं चेक आहे. तुम्हाला मेल असेल तुम्ही दिलेला मेल ID वरती तुम्हाला चेक राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जर काही त्रुटी वगैरे असेल तर तुम्हाला त्या कळवल्या जातील. अशाच पद्धतीनं दुसऱ्याही जिल्ह्याचे कोण्या अर्ज सुरू होतील त्या पद्धतीचंही नवीन अपडेट आपण सतत या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.